कोल्हापूरसह सीमा भागातील साखर कारखान्यांनी यावर्षीच्या गळीत हंगामाला सुरुवात करण्याची तयारी केली असतानाच गेल्या 4 ते 5 दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्यात परतीच्या पावसानं धुमाकूळ घातलेला आहे आणि त्यामुळेच याचा सर्व परिणाम जो आहे तो आता या सगळ्या गळीत हंगामावर होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। एका बाजूला काही कारखाने सुरू झालेले आहेत, त्यांनी तोडी देखील दिलेली आहेत, मात्र 2 ते 3 दिवसापासून जो काही पाऊस पडतोय त्यामुळे ह्या थोडी थांबवण्याची वेळ कारखान्यांवर आलेली आहे। तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय काही कारखान्यांनी आता जे काही गाडी अड्डे आहेत तेथून गाड्या द्यायला सुरुवात केलेली आहे आणि आपण बघतोय जे गाडी अड्डे आहेत त्या ठिकाणी देखील पावसामुळे चिखल झाल्याचं आपल्याला बघायला मिळते आणि त्यामुळे एकूणच या सगळ्याचा परिणाम यावर्षीच्या गळीत हंगामावर होण्याची शक्यता आहे ती वर्तवली जाते। त्यातच स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं देखील ऊस दराच्या प्रश्नासाठी आंदोलन करण्याची भूमिका आहे ती घेतलेली आहे। 10 तारखेनंतर आम्ही आपली भूमिका जाहीर करू असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सांगितलेलं आहे आणि त्यामुळे एका बाजूलाच सीमा भागातील साखर कारखान्यांनी 1 नोव्हेंबरच्या आधीच कारखाने सुरू करण्याची भूमिका आहे ती घेतलेली होती, तशी तयारी सुरू केलेली होती। मात्र असं असताना आता गेल्या 4 ते 5 दिवसापासून जो काही पाऊस पडतोय त्यामुळे आता हा गळीत हंगाम जवळपास 15 ते 20 दिवसांनी लांबण्याची शक्यता आहे ती निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे शेतकरी संघटना देखील काय भूमिका घेते यावर देखील हा गळीत हंगाम कधी सुरू होणार हे अवलंबून आहे आणि त्यामुळे एकूणच बघतो एका बाजूला साखर कारखान्यांनी यावर्षीचा गळीत हंगाम सुरू करण्याची तयारी लगबग सुरू केलेली असतानाच त्यामध्ये आता पावसाचा मोठा अडथळा येताना पाहायला मिळतोय। जर्नलिस्ट सुनील काटकरचं भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।